विधानसभा त्यानंतर नगरपालिका व आता महानगरपालिका निवडणुकीत भाजपने हॅट्रिक केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा सर्वसामान्यांचा विश्वास तिसऱ्यांदा स्पष्ट दिसला। हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं एका वाक्यातलं उत्तर बरंच काही सांगून जातं। 2 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आज अहिल्यानगर महानगरपालिकेला नवे कारभारी मिळाले। गुरुवारी मतदान झाल्यानंतर आज शुक्रवारी सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली। माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप या जोडगोळीने पुन्हा एकदा कमाल केल्याचं दुपारपर्यंत स्पष्ट झालं। दुपारी 12 वाजेच्या सुमारास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रासमोर 2 डंपर भरून गुलाल आणला। दुपारी 1 वाजेनंतर मंत्री विखेंच्या बंगल्यावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली। ही निवडणूक विखे लंके या 2 नेत्यांभोवती सुरुवातीपासून फिरवली गेली, परंतु निकालानंतर विखेंनी लंकेंना चारी मुंड्यात चित केल्याचे दिसले। शरद पवार गटाच्या एकाही नगरसेवकाला खासदार लंकेंना निवडून आणता आले नाही। खासदार लंके यांचं आमच्या बाह्यावरच आहेत हे विधान नगरकरांना भावलं नाही। भोपळाही फोडता न येणं हा खासदार लंकेंसाठी व त्यांचे नेते शरद पवारांसाठीही मोठा धक्का मानला जात आहे। नेमकं काय झालं नगरमध्ये, याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राष्ट्रवादी युतीचा संग्राम भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। ही घोषणा कुणा कार्यकर्त्यांनी नाही तर स्वतः पालकमंत्री विखेंनी विजयानंतर दिली। महायुतीच्या दणदणीत विजयानंतर मंत्री विखेंच्या बंगल्यावर भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र आले होते। त्यावेळी कार्यकर्त्यांनी माजी खासदार सुजय विखे पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या गळ्यात एकच हार घालून विजयोत्सव साजरा केला। त्यावेळी उत्साही झालेल्या मंत्री विखेंनी ही घोषणा दिली। या घोषणेत सुजय संग्राम या जोडीवरचा नगरकरांचा व पालकमंत्र्यांचा विश्वास स्पष्ट दिसत होता। अहिल्यानगर महानगरपालिकेत माजी खासदार सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रवादीने युती केली होती। जागा वाटपात बिनसल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। त्यांचा हाच निर्णय त्यांच्या अंगलट आल्याचे निकालानंतर दिसले। सुमारे 50 पेक्षा जास्त जागेवर उमेदवार देणाऱ्या शिवसेना शिंदे गटाला फक्त 10 जागा जिंकता आल्या, तर तब्बल 27 जागा जिंकत राष्ट्रवादी अजित पवार गट क्रमांक 1 चा पक्ष ठरला। दुसऱ्या क्रमांकावर अर्थातच भाजप राहिले। भाजपनेही तब्बल 25 जागांवर विजय मिळवला। ही लढत विखे लंके यांच्यात रंगेल असे चित्र निवडणुकीच्या सुरुवातीला रंगवण्यात आले होते, परंतु निकालानंतर हे चित्र नसून फक्त रेघोटे असल्याचे दिसले। ज्या खासदार निलेश लंके यांनी या निवडणुकीत प्रखर भाषण करून रंगत आणण्याचा प्रयत्न केला, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला एकही जागा जिंकता आली नाही। कधी काळी शरद पवारांचा बालेकिल्ला असलेला अहिल्यानगर जिल्ह्यातील हा त्यांचा सलग तिसरा सर्वात मोठा पराभव ठरला। यापूर्वी विधानसभेला शरद पवार गटाचा फक्त एक आमदार निवडून आला होता। त्यानंतर पालिका निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला प्रभाव दाखवता आला नव्हता। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत तर स्वतः खासदार निलेश लंके मैदानात उतरले होते। प्रभाग निहाय बैठकाही त्यांनी घेतल्या होत्या। अगदी नगरच्या भाषणात प्रखर भाषण करून विरोधकांना दमही भरला होता, परंतु निकालानंतर हे सगळे वातावरण अगदी फुस ठरले। खासदार लंके यांना एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही। ज्या महाविकास आघाडीच्या एकत्रित ताकदीच्या जोरावर ही निवडणूक झाली, ती ताकद मतांमध्ये परावर्तित झाली नाही। शिवसेना ठाकरे गटाला 1 व काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळवता आला। खासदार लंके यांच्या नेतृत्वात हा महाविकास आघाडीचा सर्वात मोठा पराभव ठरला। त्याउलट विखे जगताप जोडीने ऐतिहासिक विजय मिळवत 50+ नगरसेवक निवडून आणले। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून मंत्री विखे व माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे अभिनंदन केले। शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा बसपा व MIM पार्टीचा स्ट्राईक रेट चांगला राहिला। बसपाने 1 व MIMने 2 जागांवर विजय मिळवला। छोट्या पक्षांना खाते उघडता आले, मात्र खासदार लंके यांना आपल्या पक्षाचे खाते उघडता आले नाही, याचीही नगरमध्ये चांगली चर्चा रंगली। मित्रांनो, विखे जगताप जोडीचा हा विजय नेमका कशामुळे झाला असे तुम्हाला वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।